या ठिकाणी वातावरण ढगाळ आहे, त्यामुळे शॅडो पडलेल्या नाही आहेत वस्तूंच्या बऱ्यापैकी. दिसतंय का तुम्हाला? नाही आहे. तर मग त्या पण गोष्टीचा विचार करायचा, शॅडो पडलेला आहे किंवा नाही आहे. आता थोडासा जमिनीच्या रंगाचा इफेक्ट कसा द्यायचा, मी थोडासा ऑरेंज शेड घेतलेला आहे अगोदर, त्यानंतर इथं थोडासा कॅम्ब्रिज रेड आहे, त्यानंतर ब्रंट सायना म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो तुम्ही चॉकलेटी रंग, खडखोडाला एक पर्टिक्युलर रंग देता बघा, त्या पद्धतीचा हा कलर शेड आहे. कुठं कुठं दगड असतात बारीक काहीतरी आहे ना, त्यासाठी तुम्ही असा इफेक्ट देऊ शकता ब्रशने, आहे का नाही, टेक्स्चरसाठी किंवा काय थोडासा मातीचा इफेक्ट येण्यासाठी या पद्धतीने तुम्ही तो इफेक्ट देऊ शकता. त्या ठिकाणी मला वाटते की थोडंसं वॉलेट कलरची गरज आहे. वॉलेट कलर कसा तयार करायचा? हा क्रिम्झन रंग आहे. क्रिम्झन म्हणजे गुलाबी रंग असतो हां, त्याची एक पर्टिक्युलर शेड मिळते रेडीमेड. तर त्या क्रिम्झन रंगामध्ये त्या दिवशी कोणीतरी मला म्हणत होतं बघा, रेड रंगामध्ये व्हाईट कलर मिक्स केल्यावर गुलाबी म्हणतो. कोण होतं ते? बघा, हा कलर असतो क्रिम्झन, याच्यात व्हाईट मिक्स केल्यावर गुलाबी म्हणतो. आता आणि हा पर्शियन ब्ल्यू घेतला. कुठला घेतला? डार्कवाला. पर्शियन ब्ल्यूमध्ये मी क्रिम्झन मिक्स केला. कोणता झाला? व्हायलेट पर्पल शेड, बरोबर. तर आता या ठिकाणी थोडेसे शॅडोचे त्याच्यातले डार्क टोन आपल्याला टाकायचे इथे. हे मस्ती नको रे. है ना, आता हे इफेक्ट मी दिले थोडं थांबायचं. आता इथलं काम नंतर करायचं. आता हे पूर्ण कवर टोन पहिला झालेला आहे, फक्त या झाडांमध्ये इकडचा बाकी आहे. हां, तो कवर टोन या झाडांमधला आता तो घ्यायचा. लक्ष द्या रे. आता या पद्धतीने मी हा एक इथं टोन पर्टिक्युलर एक टोन देऊन मोकळा झाला. मला वाटलं की तेवढंच ब्रशिंग इथं पुरेसं आहे, तर त्याच्यामुळे तेवढंच ब्रशिंग केलं, त्याच्यामध्ये जास्त ॲप्लिकेशन केलेलं नाही. एका टोनचं झाड ते बनवून घेतलं, फक्त त्यात डार्क कलर लाईट 3 टोनमध्ये काम केलेलं. पुढं डार्क टोन घेतला, लाईट टोन घेतला आहे ना. या पद्धतीने ते काम झालं की त्याच्यानंतर आता हे जवळचं झाड आहे बघा, हे समोरचं झाड दिसतंय ना, हे समोरचं मी जास्त लांब जे झाडं नाही घेतले, 2-3 झाडं इथं घेतले. आता हे समोरचं झाड बघा, तर त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं? सरळ सरळ एक डार्क टोन घ्यायचा. काय झालं असायला, काय झालं? एक डार्क टोन घेतला आता मी समोरच्या झाडासाठी. फक्त एक इफेक्ट द्यायचा आहे झाडाचा आपल्याला त्या ठिकाणी, हे बघा. आणि त्याला मी थोडंसं कोबाल्ट ब्ल्यू, बेटा मागं सरक ना तू थोडंसं, तुझा पाय माझ्या हाताखाली येतो हे बघा. आणि हे जवळचं झाड आहे मला असं वाटतं, तर मग या झाडाला कसं ॲप्लिकेशन करायचं.